तर डाळ भात नैवेद्य देवासाठी. इकडे छान डाळ झाली आहे. डाळ भात मेथीची भाजी. मी इकडे आपल्या रेसिपीची तयारी. तर इथे मी कढई ठेवली आहे. तर आज 2 ते 3 साहित्यांमध्ये छान अशी सोडायला काय काय घरात गोड पदार्थ दाखवते. तर बघा इथं हे घर आहे, म्हणजे आमचं एकदम त्यांचा किचनचा दरवाजा आणि आपला किचनचा दरवाजा मध्ये 3.5 फुटाची बोळ आहे. तिकडून त्यांची आहे, इकडनं आपली आहे. असं हे घर आहे त्यांचं. तर त्यांच्या दादाचा झालेला आहे काल साखरपुडा. तर मग छान असं शिदोरी आलेली आहे. तर तुमच्याकडे देता का अशी शिदोरी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर बघा इथं गुलाबजाम, शंकरपाळे, शेव, इथे करंजा आणि करंज्यांचे 2 प्रकार आहे. तर बघा ह्या पण आहे आणि ह्या पण आहे. इथे रवा लाडू, एक बेसन लाडू आणि इकडे आहे बालुशाही. तर असं छान शिदोरीचे त्या ताईंनी म्हणजे मुलीच्या आईने 11 डबे पाठवले आणि भरपूर वस्तू पण होत्या. तर अशी काही, तर म्हटलं चला तुमच्याकडे आहे का ही पद्धत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आपल्या सुनबाईला आली होती शिदोरी, तर आमच्याकडे आहे ही पद्धत अशी. तर चला आता आपली छान रेसिपी. ही रेसिपी दाखवायचं कारण एवढंच की अशा गोड पदार्थांचा गोडवा कायमचा राहिला पाहिजे नातेवाईकांमध्ये. तर चला छान अशा आता आम्ही ही गोड पदार्थ आज श्रावण सोमवार आहे, तर छान एन्जॉय करणार आहे. डाळ भात, मेथीची भाजी, पोळ्या आणि ही इथं घेतला आहे मी खोबऱ्याचा किस. तर हा कुठल्याही दुकानात आपल्याला आता सध्या मिळू शकतो. तसं ओल्या नारळाचे आपल्याला मोदक बनवायचे आहे, पण माझं छान इन्स्टंट म्हणजे झटपट 10 मिनटात होणारे मोदक आहे. इथे मिल्क पावडर, थोडंसं तूप लागणार आहे आपल्याला गावठी, थोडी साखर आणि वेलची पूड, थोडं दूध. तर चला रेसिपीला सुरुवात करू. हे पदार्थ आता साईडला ठेवू. घेतला आहे मी 1 चमचा, अजून थोडं पोहे खायचा 1.5 चमचा गावठी तूप. गावठी तुपाचा वापर करायचा. आपल्याला घ्यायचं आहे खोबरं टाकून थोडं फ्राय करून घ्यायचं आहे खोबरं म्हणजे खोबरा किस. चला छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. थोडं कलर चेंज नाही करायचा, फक्त थोडं गरम करून घ्यायचं आहे खोबरा किस. इथं मी परत अर्धा चमचा तूप टाकून घेतलं आहे पोहे खायचा. थोडं मिक्स करून घ्यायचं. तर मी अर्धी वाटी साय येतात थोडी, बघा साय आणि दूध असं घेणार आहे. करून घ्यायचं. इथं आपल्याला मिल्क पावडर वापरायची आहे. आता अर्धी वाटी मिल्क पावडर, तर दूध आणि खोबऱ्याचा किस छान मिक्स करून घ्यायचं. थोडं हवा असेल तर दूध टाका तुम्ही, पण मी आता थोडी साखर टाकणार आहे अर्धी वाटी. अर्धा चमचा वेलची पूड, परत थोडं दूध घेते. बघा छान मिक्स करून घ्यायचं सगळं. आपल्याला खोबऱ्या किसाचा कलर नाही बदलू द्यायचा. परत थोडं तूप घेतलं, छान मिक्स करून घ्यायचं. छान घट्ट गोळा झाला आहे. 1-2 मिनटं परतून आणि आता आपलं बॅटर रेडी आहे मोदक बनवायला. चला इथं आपल्याला काढून घ्यायचं आहे. छान झालं घट्ट बॅटर. तुम्हाला इथे काजू बदाम टाकायचे असेल तर घ्या, पण मी सिंपल छान करते 2-3 पदार्थ वापरून. आपण इथं मिल्क पावडर वापरले, याच्याऐवजी तुम्ही खवाई वापरू शकता. थोडं थंड झालं तर अजून थोडं गरम आहे, पण छान मळून घेतलं मी. आता आपल्याला मोदक साच्यामध्ये टाकून छान मोदक बनवून घ्यायचे. तर वास खूप छान येतो मिल्क पावडरमुळं. चला आता आपण मोदक बनवून घेऊ. गणपती इथं ड्रायफ्रूट घेतले, तर फक्त बदाम घेतले, तर इथं लावून घ्यायचे. तुम्ही पिस्ता पण घेऊ शकता, पण आता माझ्याकडे ना फक्त बदाम आहे.
तर बदामच घेतले आणि छान दोन्ही बाजूनी थोडं थोडं बॅटर आपलं जे खोबऱ्याचं आणि मिल्क पावडरचं आहे ते साखर दूध मिक्स केलेलं ते इथं लावून घ्यायचं आणि छान इथं आकार देऊन घ्यायचा. तयार असं साचा आता सध्या मार्केटला भरपूर आहे. गणपती बाप्पा जवळ आले की मार्केटला छान वस्तू येतात अशा. चला छान असा मोदक. तर बघा किती मस्त काजू बदाम छान दिसत आहे. एक साईडनी दोन्ही साईडनी लावून घेतले मी. तर बघा छान वाटतं आहे. तर नक्की करून बघा. ह्यावेळेस गणपती बाप्पाला कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर बघा किती छान दिसत आहे. तर उद्या आपण छान असेच आता उद्यापासून आपलं हे सुरू होतं आहे मोदकांचं. प्रकारे मी सर्व मोदक करून घेते. तर चला आज योगायोगाने आपली मोदकाची रेसिपी आणि पहिलीच रेसिपी आपल्या चॅनलवर. तर छान असे मोदक आणि आज योगायोगाने आज सोमवार आहे. तर छान गणपती बाप्पासाठी बघा इथं नैवेद्य वरण भात मेथीची भाजी आणि छान असं खोबऱ्याचे मोदक. तर चला गणपती बाप्पासाठी देवांसाठी नैवेद्य दाखवून घेऊ. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि करून बघा ह्या गणपती बाप्पांच्या याच्यामध्ये. तर चला इकडं पण मी करते पण आधी नैवेद्य दाखवून घेऊ गणपती बाप्पांना. एक मोदक देते. तर चला श्रावण सोमवार आणि छान मोदक उपास सोडायला. तुम्हाला पण रेसिपी दिली आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि ये जेवायला. छान अशी मेथीची भाजी डाळ भात पोळ्या आणि तुम्हाला रेसिपी दिलेली ते मोदक असे गोड. तर चला सगळे जेवायला बसले. आराध्य नाही आहे तो बेडरूममध्ये आहे. तर चला या जेवायला. छान नैवेद्य पण दाखवला आहे गणपती बाप्पांना पण ठेवला आहे मोदक. इकडे मिस्टर इकडे सुनबाई आहे. चला हाय करते तुम्हाला. इकडं मोठा मुलगा आणि आम्ही बसलो असं जेवायला. तर चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ गुड नाईट. या जेवायला आणि अशा गोड गोड मोदकाच्या रेसिपी नक्की बघा आणि करून पण बघा या गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून. तर चला बाय शुभरात्री.